मित्रांनो नमस्कार. आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन आलेलो आहे. दिल्लीत जहांगीरपूर इथं एक आईने आपल्या 2 मुलांना भर रस्त्यात सोडून पळून गेले. ही घटना 2 महिन्यापूर्वीची आहे. व्हिडिओ देखील खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तुम्ही हे व्हिडिओ बघताय. ही घटना आहे. ही घटना जहांगीरपूरमध्ये घडली होती. तर काय ही घटना आहे सविस्तर सगळं सांगतो. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. साले बेगम ही सोडून जाणाऱ्या आईचं नाव आणि तिचा पती अब्दुल रहमान हा तिला सोडून गेलेला होता. कशाला सोडून गेलता तर घरामध्ये वारंवार भांडणं होत होते. ह्यांच्या लग्नाला कमीत कमी 10 वर्ष झाले होते. हे साली बेगम पहिली ती हिंदू होती. ह्याच्या अब्दुल रहमान बरोबर तिचं प्रेम प्रकरण चालू झालं. तिने हे प्रेमामध्ये पडून लग्न केलं पळून जाऊन. साले बेगमचं नाव पहिले एक हिंदू नाव होतं, नंतर तिचं नाव बदलण्यात आलं, एक मुस्लिम नाव ठेवण्यात आलं. जाता मागं पुढं नव्हतं, कोण नव्हतं, कारण ती घरातनं पळून पळून आली होती आणि तिचं लग्न झालं होतं. चांगला सुखाचा संसार 2-3-4 वर्ष चालला. त्यानंतर त्यांची सतत भांडणं व्हायला लागली. ह्याचं अब्दुल रहमान जो आहे ह्याचं आणि त्या बायकोचं साले बेगमचं काय जमना. अब्दुल रहमान जो आहे तो जरा दारू बिरू पित होता. त्याला नशेचं बरंच काही गांजा बिंजाचा नाद होता. साले बेगम जे आहे तिला हे सगळं आवडत नव्हतं की माझा नवरा जे आहे गांजा फोको आणि गांजा फोकणारा आणि दारू पिणारा असावा. तिने लग्न कशासाठी केलं होतं, आपल्या घरच्यांना कशासाठी सोडलं होतं, तर ह्याच कारणासाठी सोडलं होतं की आपला संसार चांगला व्हावा. अब्दुल रहमान हा चांगला वाटत होता, तिला चांगला स्वभावाचा वाटत होता. लग्न झाल्याच्या नंतर ह्याची सगळी गुण कळली. ह्या दारुडा आहे, नशेडी आहे, तरी पण तिने संसार चांगला नांदायचं तिने ठरवलं आणि याला सुधारायचं खूप प्रयत्न केला. पण हा का सुधारायचं नाव घेत होता. ह्यांची भांडणं होत राहिली. भांडणं इतकी होत होती की अब्दुल रहमान हा साले बेगमला इतका मारायचा, तिचे कधी हात फ्रॅक्चर व्हायचा, कधी पाय फ्रॅक्चर व्हायचा, कधी ती ऍडमिट व्हायची हॉस्पिटलमध्ये. असं चालत राहिलं. दरम्यान त्याला 2 मुलं देखील झाले, एक 5 वर्षाचा आणि एक 2 वर्षाचा. हे सगळं सुरळीत चालत असताना अब्दुल रहमान जो आहे सगळ्यांना वैतागला, कारण त्याला पोरं बाळ हे नकोच होते. त्याचं शारीरिक सुख त्याला हेच पाहिजे होतं. 10 वर्ष झाली होती तिचे शरीर भोग घेत होता, तो शरीराचा भोग घेत होता. हे सगळं झाल्याच्या नंतर या सगळ्यांना वैतागला आणि त्याने म्हणला की मी तुझी जिम्मेदारी उचलू शकत नाही, मी तुझ्या पोराची जिम्मेदारी उचलू शकत नाही. तेव्हा ह्या ऐकल्याच्या नंतर तुझे पोरं म्हणजे काय नीट सांग, आपली पोरं नाही का, तुझी पोरं नाहीत का, ही तूनेच तर काढलेत ना, अशी ती साले बेगम बोलली. पण तिने काही ह्या गोष्टीला काही लक्ष नाही दिलं. त्याला सोडून निघून गेला. ह्याचं घर हे दिल्लीमध्ये जहांगीरपूर इथं पळून आले होते. तो रहमान जो आहे त्याला सोडून म्हणजे निघून गेला. तो आपल्या गावी निघून गेला. त्याचं गाव बिहार मध्ये युपी मध्ये तिकडच कुठं पडतं. तिकडं हा निघून गेला. अब्दुल रहमान निघून गेल्याच्या नंतर काही महिने ती तिथंच राहिली. हा परत येईन, हा काय परत येईना. साले बेगमला आपल्या नवरीची आठवण यायला लागली, जी काळजी वाटू लागली. आणि त्यांच्या धर्मामध्ये दुसरं लग्न करण्याची प्रथा असते, म्हणजे दुसरं लग्न करू शकता एक बायका असले तरी पण. म्हणून तिला ती भीती वाटत होती की हा तिकडं गावी जाऊन लग्न करेल दुसरं. म्हणून ती आपल्या नवऱ्याच्या काळजीपोटी ती आपल्या 2 पोरांना उचलती. 1 नाही तर 2 वाजता आपल्या बहिणीच्या घरी, त्याचं नाव दीपाली आहे, तिचं देखील आता चांगलं लग्न झालं होतं. ती तिची मोठी बहीण होती आणि ती देखील दिल्लीमध्ये आली होती. जी तिची मोठी बहीण आहे साले बेगमला ओळखली की तू हिच्याबरोबर पळून आलेली, तू आता हे काय केलेले, स्वतःचं आयुष्य तर बरबाद केलं, आई वडिलांचा अपमान केला. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर तरी पण तिने इग्नोर केलं. मोठ्या बहिणीचा आणि तिचं थोडीफार ओळख होती, पण मोठी बहिणीने त्याला कधी घरात नाही घेतलं, नीट नाही बोललो. पण एक दिवस ती आपल्या पोराला, काफी लय मोठं अंतर होतं, तिकडे रात्रभर चालत गेली. आपल्या बहिणीच्या दारात त्या मुलाला सोडून पळून आली, आपल्या नवऱ्याच्या गावी गेली. हे सगळी घटना समोर आलेली आहे. आपल्या दारासमोर कुठल्या पोरं तर रडायला लागलेत, म्हणून त्या मोठी बहिणीने दार उघडलं तर तिने ते लगेच पोराला ओळखलं. आता ते कसं काय असणार, ते आपल्या बहिणीची पोर होती ना, तिने आपल्या घरामध्ये घेतले. आणि हा सगळं व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला होता. तिथल्या लोकांनी, म्हणजे तिथल्या चेअरमॅननी ते रात्रीचा व्हिडिओ बघितला आणि ते व्हिडिओ फोन मध्ये घेतला आणि व्हायरल केला. ते इतकं व्हायरल झालं, समाजातल्या काही पुढाऱ्यांनी या व्हिडिओला प्रतिसाद दिला आणि हे कुठं घडलेले हे सगळं विचारलं. हे जहांगीरपूर मध्ये घडलेले. जहांगीरपूर येतो दिल्लीत इथं गेले. त्या बहिणीला, म्हणजे साले बेगमच्या बहिणीला विचारलं हे सगळं काय प्रकारे, पोरं कोणाचे. तर सविस्तर घटना सांगितली की माझी बहीण होती, ह्याचं अब्दुल रहमान नावाच्या मुलाशी लग्न झालं, ती आमच्या घरातनं पळून गेली. तिचं लग्नाचं तयारीत असताना ती पळून गेली. ती मला इथे भेटली, म्हणजे दिल्ली जहांगीरपूर इथं. तेव्हा माझं पण लग्न झालं होतं. मी तिला बघितलं आणि तिला ओळखलं की त्याचा नवरा जो होता नशेडी होता, बेवडा तर होता, नशेडी देखील होता, हे आम्हाला माहिती होतं. आणि आम्ही तिला सांगत होतो की नशेडी आणि बेवडा लग्न करू नको. तिने पण पळून जाऊन लग्न केलं. हे सगळं झाल्याच्या नंतर तिला माझं घर माहिती होतं. म्हणजे त्या दिवशी ही जी घटना घडलेली आहे त्या दिवशी मला लहान पोरांचा आवाज आला. मी त्या पोरांना ओळखत होते. तेव्हा हे बघितली, माझ्या बहिणीची पोर आहेत
आता तिला रस्त्यावर पण सोडू शकत नाही मी, म्हणून मी माझ्या घरामध्ये घेतलं, असं तिने सगळ्यांना सांगितलं ते समाजातल्या पुढाऱ्यांनी. या सगळ्या घटना कळल्याच्या नंतर आता ती कुठे गेलेली त्यांनी आम्हाला काय माहिती नाही ती कुठे गेलेली आहे. हा, पण त्याच्या नवऱ्याचं गाव आम्हाला माहिती आहे, तिकडे जाऊन चेक करा. मग हे गेल्या युपी मध्ये गेल्याच्या नंतर बऱ्याच काही तिचे फोटो बिटू होते त्या बहिणीकडे पुरी बाईचे फोटो होते. पुरे युपी मध्ये शोधण्यात आलं आणि त्या गावामध्ये ती आढळली. म्हणजे ते अब्दुल रहमान जो आहे त्याचा फोटो नव्हता, फक्त तिच्या बहिणीचाच फोटो, त्या मोठ्या बहिणीकडे त्या बहिणीचाच फोटो होता. तिने ते दाखवलं त्या माध्यमातून. तेव्हा हे सगळं त्या बापाला कळलं. तेव्हा तो हातावरती केलेला माणूस होता, त्याला काही पोराचं घेणं देणं नव्हतं. तरी पण तो पुढे आला, काही लोक पुढे आली होती, तो घाबरला त्या लोकांना बघून, त्या पुढाऱ्यांना बघून, आणि ते सगळं म्हणला की मी माफी मागतो, माझ्या बायकोने असं काही केलं. आणि त्याची बायको त्याच्याकडे आली होती, पण त्या नालायक माणसांनी म्हणजे अब्दुल रहमाननी आपले पोरं कुठे काय करतात, तू सुखरूप पोराला सोडून आली का, असं त्यांनी काही विचारलंच नाही. साले बेगमला इतका नीच. तुम्हीच विचार करा की हा त्याला बायको भेटली आणि पोराचं टेन्शन नाही पाहिजे, काय माणूस आहे. ते पोरं त्याचे स्वाधीन केली समाजाच्या पुढाऱ्यांनी. त्या समाजाच्या पुढाऱ्यांना अब्दुल रहमान जो आहे पाया पडतो, तुमचे खूप उपकार झाले, असं थोडंफार आसुरू वाहतो, म्हणजे नाटक करतो आणि तिथनं फरार व्हायचं ते बघतो. त्यावेळेस तिची बायको जी आहे ती लपून बसली होती कुठं तर कुठं. हा सगळा प्रकार खूप मोठा व्हिडिओ व्हायरल झाला होता, सगळीकडे बोंब झाली होती. ते पूर्ण त्यांना बापाच्या हवाले केले, पण त्या बापाने म्हणजे ते अब्दुल रहमानने हातपाय जोडले आणि त्या घटनेची कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट करायला नाही सांगितली. म्हणून समाजाच्या पुढाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नाही झाली. फक्त पोलिसांना फक्त समाजाच्या पुढाऱ्यांनी या बाईला फक्त शोधून काढा एवढंच बोललो होतं. त्या पोलिसांनी एवढंच काम केलं, त्या मुलांना त्या बापाच्या हवाली केलं. ही घटना एवढीच समोर आलेली आहे. आणखी काही घटना समोर आल्यावर तुम्हाला आणखी काही बरंच काय सांगितलं. पण व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, आणि ह्या आईबद्दल तुमचा काय विचार आहे आणि या बापाबद्दल तुमचा काय विचार आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.